नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी तालुक्यातील मरांडेपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर लोकार्पण सोहळा निमित्ताने एका पत्रकार परिषदेचे आयोजन शिवाजी महाराज मंदिर प्रणेते राजूभाऊ चौधरी, हरिभक्तपरायण व महाराजांचे मंदिर उभारणीमध्ये सहभागी असलेले कैलास महाराज निश्चिते, विशाल पाटील, श्रीकांतजी गायकर व राजूभाऊंना मंदिर उभारणी कार्यात मदत करणारे इतर सर्व सहकारी या पत्रकार परिषदेला संबोधित करणारे निश्चिते महाराज, विशालजी पाटील, राजूभाऊ चौधरी यांनी लोकार्पण सोहळ्याबद्दल राज्याभिषेक सोहळा याची रूपरेषा सांगितली। या भव्य दिव्य कार्यक्रमाला सर्वांनी सहयोग करावा असे आवाहन करण्यात आले। हे आतापर्यंत आपल्या सगळ्यांच्या मस्तकात, सगळ्यांच्या मनामध्ये एक आदराचं, एक भावनिक स्थान निर्माण करतं। त्यामुळे या राजाचं एक शक्तिपीठ असावं, या राजाचं एक मंदिर असावं अशी संकल्पना भाऊंच्या अंतःकरणामध्ये आली। आणि या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत शिवाजी राजांना अनेक लोकांनी अनेक पद्धतीनं आपल्या भावनेपोटी, आपल्या फायद्यापोटी किंवा आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत संकल्पापोटी उचललेला आहे। पण महाराष्ट्रामध्ये असं काहीतरी एखादं शक्तिपीठ असावं, असं काहीतरी शिवाजी महाराजांचं जीवन, कारण ते छत्रपतींचं जीवन हे सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, कौटुंबिक किंवा व्यक्तिगत सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी राजांचं मंदिर निर्माण व्हावा हा संकल्प निर्माण झाला आणि बघता बघता आज हे मंदिर पूर्ण होत आहे। 4 वर्षामध्ये हे सगळं मंदिर बांधून पूर्ण झालेलं आहे। आता त्याचं शेवटचं अंतिम टप्प्यामध्ये काम सुरू आहे आणि शिवक्रांती प्रतिष्ठानच्या सर्व मावळ्यांनी आर्थिक मदत असेल किंवा इतर सर्वतोपरी मदत असेल ती जमा करण्याचा प्रयत्न केला। असंख्य दाते या ठिकाणी पुढे आले आणि त्या मंदिरासाठी त्याने आपलं दान दिलं। कोणी जमिनीचं दान दिलं, कोणी अर्थदान दिलं, कोणी श्रमदान दिलं। अशा प्रकारे या सगळ्यांच्या माध्यमातून हा एक छत्रपतींचा शिवयज्ञ किंवा लोकार्पण सोहळा आपण एक निश्चित तारीख ठरवलेली आहे की आपण 28 मार्च या ठिकाणी छत्रपती शिवरायांची तिथीप्रमाणे जी शिवजयंती येते त्या जयंतीच्या दिवशी महाराष्ट्राला, या विश्वाला आपण हे मंदिर खुलं करण्याचा, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांची प्राणप्रतिष्ठा करण्याचा दृढ संकल्प केलेला आहे। यामध्ये एक 3-4 दिवसाचा सोहळा असेल। त्यामध्ये मूर्तींवर होणाऱ्या सगळ्या षोडशोपचार पूजा असतील, वैदिक उपचार असतील ते केले जातील। आपली मूर्ती आपण म्हैसूर येथे आंतरराष्ट्रीय मूर्तिकार यांच्याकडे बनवायला दिलेली आहे। मूर्ती शिवरायांची बनवून पूर्ण झालेली आहे। ती मूर्ती शिवरायांची सिंहासनाधीश मूर्ती आहे आणि एक अखंड दगडातून ती मूर्ती बनती आहे। अगदी 80-100 फूट खालचा दगड आहे आणि त्या दगडातून जशा आत्ता आपण मूर्त्या पाहतो, वेगवेगळ्या दिल्लीला ज्या मूर्त्या बसवल्यात, अयोध्याला ज्या मूर्त्या बसवल्यात, अशाच प्रकारच्या मूर्त्या किंवा अशाच प्रकारचा तो दगड आहे, अखंड दगड आहे ज्यामध्ये, आणि मूर्तिकार पण तेच आहेत की ज्याने आता भगवान प्रभू रामचंद्रांच्या ज्या मूर्त्या आत्ता बनवल्या जात आहेत, प्रतिमा ज्या बनवल्या जात आहेत त्याच मूर्तिकारांच्या हातातून बनवल्या जात आहेत। इतकं उत्कृष्ट आपलं हे नियोजन आहे आणि त्या मूर्तीचा जो दगड आहे किंवा ती जी मूर्ती आहे त्यामध्ये अशा मूर्ती की ज्या प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी बनवल्या जातात तोच दगड निवडलेला आहे की जिथे त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण होईल। आपल्याला वैदिक आणि पौराणिक या दोन्ही पद्धतीनं या ठिकाणी मूर्तीचे सोपास्कार केले जातील आणि ती मूर्ती प्राणप्रतिष्ठित केली जाईल। त्यासाठी आमचा प्रयत्न आहे जवळजवळ पंतप्रधानांपर्यंत जायचं, त्यांना आमंत्रित करायचं, त्यांनी इथं यावं। कारण हे केवळ मंदिर नाही आहे, हे भविष्याच्या काळामध्ये विविध प्रयोग घेऊन या महाराष्ट्राला चालना देणारं एक शक्तिपीठ आहे की छत्रपतींचं कार्य समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे। शिवरायांच्या सगळ्या गोष्टी आजच्या आधुनिक पिढीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि म्हणून त्यांच्या प्राणप्रतिष्ठाचा सोहळा दैदिप्यमान झाला पाहिजे की जो सोहळा या विश्वानं पाहावा,
तुमच्यासारख्या पत्रकारांच्या माध्यमातून भारत तर पाहणार आहेच, पण विश्वही तुमच्या बातम्यांच्या माध्यमातून जगापर्यंत हा सोहळा जाणार आहे. आणि म्हणून त्या सोहळ्याचा 4 दिवसाचा जो उपक्रम आहे तो उपक्रम विशिष्ट पद्धतीनं असेल. येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्थित व्यवस्था असेल. त्यामध्ये आम्ही मगाशी तुम्हाला मी म्हटलं की इतिहासकार इथे बोलवले जातील. आमचा त्यांचा संपर्क आता सुरू आहे. ज्यांनी ज्यांनी शिवाजी राजांवर लिखाण लिहिलेलं आहे ते सगळे त्यांच्यापर्यंत आम्ही व्यक्तिशः पोहोचणार आहोत. त्यांना व्यक्तिशः आम्ही आमंत्रण देणार आहोत. छत्रपती शिवाजी राजांचे आणि मावळ्यांचे जेवढे वंशज आहेत शक्य असेल तेवढ्या वंशजांना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत. जसं छत्रपतींच्या शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातल्या अनेक नद्यांचं जल त्या ठिकाणी एकत्र केलं होतं, तीर्थ एकत्र केलं होतं. आमचाही प्रयत्न असेल की सगळ्या किल्ल्यांवरची माती छत्रपतींच्या प्राणप्रतिष्ठेला शिवाजीराजे ज्या ठिकाणी बसतील तेव्हा सगळ्या किल्ल्यांवरची माती इथपर्यंत पोहोचेल आणि पाणी पोहोचेल. प्रत्येक किल्ल्यातलं पाणी हे तीर्थ असेल आणि आजूबाजूच्या ज्या सगळ्या नद्या आहेत जेवढे शक्य असेल महाराष्ट्रातल्या सर्व गंगांचं तीर्थ असेल. मग काशीचं तीर्थ असेल, आळंदीची इंद्रायणी असेल, पंढरीची चंद्रभागा असेल, त्यांचं तीर्थ आम्ही एकत्र करतोय. त्याला पाणी म्हणणंच खरं म्हणजे चूक असेल. ते तीर्थ आम्ही एकत्र करणार आहोत. त्याचा अभिषेक छत्रपती शिवाजी राजांच्या या मूर्तीला होणार आहे आणि त्या सगळ्यांना आमंत्रित करून राजकीय क्षेत्रातील मग सन्माननीय मुख्यमंत्री असतील, त्यांची टीम असेल, त्याच्यानंतर इथल्या अगदी मुख्यमंत्र्यांपासून स्थानिक आमदार असतील, जास्तीत जास्त मंत्र्यांपर्यंत, मंत्री महोदयांपर्यंत, जास्तीत जास्त सन्माननीय खासदारांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि त्यांनाही आमंत्रित करू. राजकीय नंतर जे शंकराचार्य आहेत आपल्या भारतातल्या वेगवेगळ्या मठाचे, त्या शंकराचार्यांना देखील आम्ही आमंत्रित करणार आहोत की जेणेकरून या ठिकाणी इथे एक वेगळ्या प्रकारची स्पंदने निर्माण होतील आणि भारताच्या चारही कोपऱ्यांपर्यंत हे मंदिर पोहोचेल, आपली तळमळ पोहोचेल, छत्रपतींचं कार्य पोहोचेल. आणि आचार्यांना, शंकराचार्यांना आम्ही आमंत्रित करू. महाराष्ट्रातील जेवढी तीर्थ आहेत किंवा तीर्थक्षेत्र आहेत म्हणजे आळंदी असेल, पंढरपूर असेल, देहू असेल किंवा इकडे अगदी 12 ज्योतिर्लिंग असतील, इथपर्यंत आम्ही आमंत्रण करण्याचा प्रयत्न करू. तिथपर्यंत आम्ही तिथली चैतन्य इथपर्यंत आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. पाहुण्यांची व्यवस्था, पाहुण्यांचं इथलं आता जवळजवळ इथलं जे 2, 5, 10 एकर जितकं शक्य आहे, कारण केवळ महाराष्ट्रातून जर लोक येतील, महाराष्ट्राच्या बाहेरून जर शिवभक्त येत असतील तर अगदी 1,00,000, 2,00,000 शिवभक्त इथे जमले पाहिजेत असंही आमचा प्रयत्न असेल. कारण एवढ्या लोकांची व्यवस्था इथं केली जाईल. आपण एक मोठं ध्येय घेऊन उतरूया आणि त्या निमित्ताने ती योजना आखूया. कारण शेवटचा छत्रपतींचा भक्त राहता कामा नये की त्याला छत्रपतींच्या चरणावर डोकं ठेवायला मिळालं नाही असं याच्या करता. कारण हे केवळ मंदिर शिवाजीराजांना देवत्व आणण्याचं नाही आहे. हे मंदिर छत्रपती शिवाजी राजांचं कार्य विश्वाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणार आहे. छत्रपती शिवाजी राजांना ज्या ज्या गोष्टी स्वराज्य निर्माण करण्यासाठी, एक समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी केल्या असतील त्या गोष्टी आम्ही इथे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण केवळ मंदिर नाही आहे, कारण इथे गुरुकुल पद्धती असेल की जिथे वेदोक्त आणि पुराणोक्त दोन्ही प्रकारची माणसं निर्माण केली जातील आणि मग ती या शिवकालामध्ये कशा पद्धतीनं काम करत होती, आताच्या आधुनिक काळामध्ये ते काम कसं पोहोचलं गेलं पाहिजे. मराठी, हिंदी, इंग्लिश मधून छत्रपतींचे वक्ते निर्माण करणारं या ठिकाणी एक विद्यापीठ असेल की जे शिवाजी राजांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवेल. आणि ते आम्ही अशा पद्धतीनं करणार आहोत की कुठेतरी ही युवा पिढी घडेल आणि ती युवा पिढी ते शिवाजी राजांचं कार्य पोहोचेल. अशा पद्धतीनं इथे शौर्य प्रशिक्षण सेंटर आम्ही उभं करणार आहोत. जे जे लोक आर्मीमध्ये, नेव्ही दलामध्ये किंवा आपल्या सैन्य दलामध्ये होते त्यांचे लायसन्स घेऊन किंवा त्यांना जे रिटायर झालेले आहेत त्यांना हे काम देऊन इथे शूटिंग हब किंवा शौर्य प्रशिक्षण केंद्र ते देखील उभं करण्याचा आमचा प्रयत्न भविष्याच्या काळामध्ये असेल. तसं छत्रपतींचं कार्य विश्वामध्ये पोहोचण्यासाठी हे मंदिर राजूभाऊंच्या माध्यमातून जेव्हा उभं राहतं तेव्हा ते एक प्रेरणास्थान असेल. 3 दिवसाचा कार्यक्रम. 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी इतिहासकार असतील, साहित्यिक असतील, त्यांना बोलवून त्यांचं एक घेऊन जाईल. इकडे विधी चालूच राहील.
दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी तो विधी चालू राहील. एका बाजूला आम्ही आध्यात्मिक क्षेत्रातली नेतृत्व असतील, महाराष्ट्रातली सगळी मोठे मोठे कीर्तनकार असतील, मोठे मोठे साहित्यिक असतील, मोठे मोठे प्रवचनकार असतील, मोठे मोठे गायक असतील, त्या सगळ्यांपर्यंत आम्ही जाणार आहोत आणि त्यांना आमंत्रित करून त्या ठिकाणी ते कार्यक्रम होतील. इथल्या आजूबाजूच्या लोकांनी जे जे सहकार्य केलेलं आहे त्यांच्या आभार प्रदर्शनाचे कार्यक्रम होतील. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर म्हणजे मंदिराचा गाभारा, मंदिर आणि सभामंडप हे साधारण 2500 स्क्वेअर फूटचं आहे. जे समोर मंदिर आहे आणि पूर्ण तटबंदीचा जो भाग आहे तो साधारण 1 एकरच्या दरम्यानचा आहे. जिथे आपण या तटबंदीत बसलोय तर हा जो चौरसाकृती म्हणजे आयताकृती जो भाग आहे तो आतला भाग आणि त्याबरोबरच पुढच्या काळामध्ये या मंदिराच्या अनुषंगाने येणारे जे प्रकल्प असतील किंवा याला वाहनतळ, पार्किंग प्लेस, शौचालय किंवा पुढच्या काळामध्ये ज्या इमारती वगैरे येतील तर असं ह्या सगळ्या प्रकल्पासाठी आतापर्यंत 4 एकर किंवा त्यापेक्षा जास्त जागेचं आपण नियोजन केलेलं आहे. राजू भाऊंनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्या जागा आणि आपल्या मराठेपाड्यातील इतर गावकऱ्यांनी दिलेल्या जागा असं मिळून 4 ते 5 एकराच्या वर आणि पुढे ते आणखी वाढ होऊ शकते त्याच्यामध्ये. तर फक्त हा तटबंदीचा 1 एकरचा परिसर आहे. बाकी त्याच्या समोरचा भाग आणि हा पकडला तर तो 1.5-2 एकरामध्ये जाईल. मंदिर आता आपण ज्या लेवलला आहोत तर यापासून साधारण 21 ते 22 फूट पर्यंत याचा पाया गेलेला आहे, फाउंडेशन. कारण ही शेत जमीन होती. त्या शेत जमिनीमध्ये 7 ते 8 फूट भराव आहे, परंतु त्याच्या खाली 15 फुटाच्या आसपास त्याचा पाया गेलेला आहे. आणि आताच्या लेवल पासून म्हणजे ही जी गार्डनची किंवा लँडस्केप जे करतोय आपण त्या लेवल पासून 7 फूट उंचीवर त्याची प्लिंथ लेवल आहे मंदिराची. 14 फुटाचा स्लॅब आहे आणि त्यानंतर 42 फुटाचा मुख्य कळस आहे. सभोवती 3 कळस जे आहेत ते 7 ते 8 फुटाच्या दरम्यानले आहेत आणि 25 फुटाच्या दरम्यान हा सभामंडपाच्या वरचा कळस आहे. दोन्ही बाजूच्या 2 दीपमाळा ज्या आहेत त्या 20-21 फुटाच्या उंचीच्या आहेत. मंदिराच्या समोर ज्या आहेत त्या मंदिराच्या तटबंदीमध्ये साधारण 36 विभाग पडलेले आहेत. त्याच्यामुळे आपण तेवढी म्युरल्स बनवलेली आहेत. तर ह्या म्युरल्स मध्ये महाराजांनीच सगळं त्याचं लिखाण किंवा त्याच्या संकल्पना ठरवलेल्या आहेत की महाराजांच्या कालखंडाच्या अगोदरपासून म्हणजे आपले संत मंडळींपासून, वारकरी मंडळींपासून तर महाराजांच्या पश्चातल्या काही काळापर्यंत अगदी शिवराज्याभिषेक आणि त्यानंतरचा काळ हा सगळा आपण म्युरल्सच्या स्वरूपात या 36 म्युरल्सच्या माध्यमातून मांडतोय आणि त्याची सगळी विस्तृत माहिती त्या म्युरल्सच्या खालच्या या फ्रेम मध्ये असणार आहे. बाकी या सगळ्या तटबंदीला बाहेरील भागामध्ये तसंच आपण बघत असाल की सगळ्या आतल्या भागांमध्ये महिरपी, कमानी, पूर्ण खांबांवर नक्षीकाम. तर जेवढं शक्य आहे तेवढं आपण त्याला जास्तीत जास्त सुशोभित केलं आणि त्याचे जे आकार उकार घेतलेले आहेत ते ह्या मंदिराच्या गड किल्ल्यांच्या धर्तीवर असलेली तटबंदी आणि त्याला शोभेल अशा प्रकारचे सगळे आकार किंवा इतर त्याच्या डिझाईन्स घेतलेले आहेत. मंदिराच्या तटबंदीच्या आतल्या भागामध्ये आपण महाराजांची राजमुद्रा आणि त्याचबरोबर ह्या काही खिडक्या दाखवलेल्या आहेत. तर त्यालाही सुंदर असं त्याचं नक्षीकाम केलेलं आहे आपल्या शिल्पकारांनी. आणि हे सगळं म्हणजे मंदिराची संकल्पना किंवा हा विचार आला होता 2017च्या मध्यावर आणि 2018च्या मार्च महिन्यामध्ये आपण काम चालू केलेलं आहे. तर तसं म्हटलं तर साधारण 6 वर्ष काम चालू आहे, 6 वर्षांपेक्षा जास्त काळ. तो कोणताही मोठा प्रकल्प असतो त्याच्यामध्ये बराच वेळ घेतला जातो. तर त्याच्या बांधकामाच्या फेजमध्ये बरेचदा मरगळ येते बरीचशी. परंतु आपण आपल्या या मंदिराच्या प्रकल्पाच्या कामामध्ये 2-3 वर्षांच्या किंवा 2-3 लाटा कोविडच्या आल्या, परंतु या सगळ्या संकटांवर मात करत कुठल्याही प्रकारची मरगळ न येऊ देता व्यवस्थित काम चालू आहे आणि म्हणूनच ते आतापर्यंत पूर्णत्वाकडे पोहोचलेलं आहे. याच्यामध्ये राजू भाऊंपासून महाराजांपासून तर पूर्ण शिवक्रांती परिवार जो आहे यांचं पूर्ण योगदान आहे, समर्पण आहे, म्हणून हे काम इथपर्यंत होऊ शकलं आहे. मूर्तिकारांचं
जे म्हैसूर स्थित आहेत आणि ते पारंपरिक म्हणजे पिढीजात त्यांच्या कुटुंबाचा तो व्यवसाय म्हणा किंवा त्यांचं तेच काम आहे मूर्त्या बनवणं. आणि हा जो दगड वापरला जातो त्याला कृष्णशिळा म्हणतात किंवा काळा पाषाणी बोलतात. तर तो म्हैसूर आणि म्हैसूरच्या परिसरामध्ये काही ठराविक ठिकाणी 60-70 फुटाच्या नंतर म्हणजे त्यापेक्षा जास्त खोलीवर तो दगड मिळतो आणि तो एका दगडालाच घडवून किंवा त्याला कोरूनच ती पूर्ण मूर्ती बनवलेली असणार आहे. ज्याच्यामध्ये म्हणजे ती काळा पाषाण म्हटलं की आपल्याला जे अभिप्रेत आहे की साधारण काळ्या रंगामधली ती मूर्ती असेल, तिला रंग दिलेला नसेल. तिला पूर्ण केल्यानंतर तिला पॉलिश वगैरे केली की तिला ते तसं स्वरूप येतं. केदारनाथ मंदिराजवळ आता मागच्या काळामध्ये आदि शंकराचार्यांची एक मोठी मूर्ती ची हे केलं गेलं, स्थापना केली गेली पंतप्रधानांच्या हस्ते. ती ही मूर्ती अरुण योगीराज यांनीच बनवलेली आहे. आणि इतक्यात महाराजांनी जसं सांगितलं की अयोध्येतल्या प्रभू श्रीराम मंदिरांमध्ये वेगवेगळ्या मूर्ती आहेत. त्याच्यामध्ये एक विभाग असा आहे की ज्याच्यामध्ये श्रीरामांच्या आणि इतर मूर्ती त्यांच्या बालवयातल्या आहेत, रामलल्ला म्हणतात. तर त्या ज्या मूर्त्या आहेत त्या अरुण योगीराजनी बनवलेल्या आहेत. मुख्य मूर्ती जी आहे मंदिरातली त्याचे कारागीर वेगळे आहेत, परंतु यांचंही योगदान तिथे बऱ्यापैकी प्रमाणात आहे. त्या मूर्तीसाठी किंवा प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी जी आपण पुरोहित मंडळी आपण बोलवणार आहोत, त्या पुरोहितांच्या मुहूर्त असेल, ती वेळ असेल, त्यांच्या मार्गदर्शनाने आपण ते करणार आहोत. त्या वेळेला करायची असेल त्यांच्या मार्गदर्शनातून त्या गोष्टी होणार आहेत. याची चर्चा आम्ही यांच्याबरोबर पुरोहित किंवा जे ब्राह्मण वृंद असतील की जे मंत्रोच्चाराने त्या सगळ्या गोष्टी करणार आहेत. महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. मराठीपाडा या ठिकाणी आज या मंदिराच्या बांधकामाविषयी आणि मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या विषयी तसेच या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याविषयी पत्रकार परिषद आज संपन्न होत आहे. आपल्या सगळ्या पत्रकारांनी या ठिकाणी आपण जे प्रश्न विचारलेत त्याची विस्तृत उत्तर देऊन या मंदिराविषयी आणि बाकीच्या लोकार्पण सोहळ्याविषयी आपल्याला माहिती मिळालेली आहे. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्व महाराष्ट्रातील शिवभक्तांना, सर्व महाराष्ट्रातील इतिहासकारांना, सर्व महाराष्ट्रातील वेगवेगळ्या छत्रपतींच्या प्रणालीशी जोडलेल्या आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो, विनंती करतो की छत्रपती शिवाजीराजांचं मंदिर हे भिवंडी तालुक्यामध्ये आज पूर्णत्वास येत आहे. आपण सर्वांनी या मंदिराच्या टीमशी संपर्क करून आपण कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काम करत आहात, आपण जर लेखक असाल तरी आमच्याशी संपर्क साधा, आपण जर व्याख्याते असाल तरी आपण आमच्याशी संपर्क साधा, आपण जर उत्तमरित्या मूर्तिकार असाल शिवाजीराजांच्या संदर्भातले, आपण गडकिल्ले किल्ल्यांच्या स्वच्छता अभियानावर काम करत असाल तरी आपण आपल्याशी संपर्क साधा, आपण उत्कृष्ट शिवगायक असाल तरी तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, आपण वेगवेगळ्या माध्यमातून शिवाजीराजांशी जोडलेले असाल आपण आमच्याशी कृपया करून संपर्क साधा. आपली कला, आपलं योगदान या शिवकार्यामध्ये समर्पित करण्यासाठी आम्ही छत्रपती शिवाजीराजे मंदिर यांच्या माध्यमातून आपल्याला संधी देऊ इच्छितो किंवा आपल्याला विनंती करतो की आपली शक्ती भक्ती म्हणून या छत्रपती शिवाजीराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या सोहळी आपण समर्पित करू शकता. त्याच्याकरता आपण आमच्याशी संपर्क साधा. पुन्हा एकदा आपल्या सर्व पत्रकारांना, आपल्या संपादकांना, आपल्याही संपादकांना निमंत्रण करा की आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहा. आपल्या सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आलात आणि ही माहिती आपण जगभरामध्ये पोहोचवण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण कार्य करणार आहात. छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या वतीनं, शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीनं, आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय शिवराय. खरं म्हणजे 2018 मध्ये
ह्या मंदिराचं काम आम्ही चालू केलं होतं. त्यावेळेस पालकमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते, त्यांच्या हस्ते भूमिपूजन केलं आणि त्याच वेळेस आम्ही ह्या मंदिराचं काम चालू केलं. आज बघता बघता 5 वर्ष झाले. या 5 वर्षामध्ये मंदिर पूर्ण उभं राहिलेले आहे. येत्या मार्च 2024मध्ये आम्ही मंदिराचं उद्घाटन सोहळा व लोकार्पण सोहळा करण्याचं योजले आहे. तरी येत्या काही दिवसामध्ये जे उर्वरित काम राहिलेलं आहे ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू आणि ह्या सोहळा जो अंतिम उद्घाटन सोहळा आहे तो अतिशय भव्य प्रमाणात करण्याचा आम्ही विचार मनात केलेला आहे. मंदिराचं काम किती झालेलं आहे? मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे. आता आपण बघितलं असेल तर इथे फक्त लँडस्केपिंग व इतर काही रंगरोटीचं काम चालू बाकी आहे. ते काम येत्या काही दिवसामध्ये आम्ही ह्या महिन्याच्या एंडपर्यंत किंवा जानेवारी एंडपर्यंत ते करण्याचं ठरवलेलं आहे आणि माझ्या मते ते काम पूर्ण होईल. कारण सर्वच जे ठेकेदार आहेत, जे कामगार आहेत, ह्या जे त्यांनी आम्हाला काही शब्द दिलेत का ह्या डिसेंबर एंडिंगपर्यंत आम्ही हे काम पूर्ण करू. तर आम्ही ह्या मार्चचं जो भूमिपूजन आपला उद्घाटन सोहळा जो ठरवलं आहे त्याच्या अगोदर सर्व काम पूर्ण होते. महाराष्ट्रातील जनतेला काय आव्हान करणार? महाराष्ट्रातील जनतेला आव्हान करेल की हा जो उद्घाटन सोहळा असेल त्या सोहळ्यासाठी आपण तनमन धनाने इथे उपस्थित राहायचं आहे आणि अतिशय असा हा चांगला आम्ही जो हाती घेतलेला जो शिवकार्य आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं आम्ही भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे इथे काही समाज उपयोगी कार्य करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी यात महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला सहकार्य करावे आणि ह्या कार्याला पुढे घेऊन जायचं आहे.